लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जातेगाव ग्रामपालिकेचा भोंगळ कारभार उघड. उघड्या गटारीमुळे आरोग्य धोक्यात. निवेदनासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिकारी गैरहजर. बातमी नांदगाव येथून. नांदगाव तालुका नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीत उघड्या गटारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विविध समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच गैरहजर आढळल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे आहे की जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीत विविध विकास कामे पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी संबंधित कामांची माहिती देणारे फलक अद्याप लावलेले नाहीत. तसेच गावातील उघड्या गटारी, स्वच्छतेचा अभाव व इतर मूलभूत सुविधांच्या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी यांच्याकडे जातेगावसह बोलठाण व रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार सचिव म्हणून देण्यात आला आहे. जातेगाव हे त्यांचे मुख्यालय असल्याचे सांगितले जात असले तरी ते अनेकदा अनुपस्थित राहतात असा आरोप करण्यात येत आहे. रोहिले बुद्रुक येथे तर ते केवळ मासिक सभेच्या वेळीच येतात, इतर वेळी अनुपस्थित असतात असेही स्थानिकांनी म्हटले आहे. रोहिले बुद्रुक येथे सार्वजनिक रस्ते व जागांवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वाहने व शेती अवजारे ठेवली जात असल्याचा आरोप असून त्यांची अतिक्रमण नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आलेली नाही. तसेच संबंधितांना कोणतीही लेखी नोटीस देण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून याबाबत कारवाई का होत नाही असा सवाल स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान जातेगाव येथील निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जो आत्ताच तो गटारीचा जो विषय घेतलाय, उत्तरवाटा ते महादेव मंदिराकडे येणारी जी गटार आहे तिचं पाणी जे तिकडे बाजार तळाकडे वळवण्यात आलंय, परंतु कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे अनेक नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे भरपूर वर्षापासून. त्या संदर्भात आम्ही आज निवेदन देतोय जातेगाव ग्रामपालिकेला. आणि मागील 12/1/2026 निवेदन दिलं होतं आम्ही की जातेगावमधील विकास कामांच्या पाट्या लावण्यात याव्या. जातेगाव ग्रामपालिकेने आम्हाला 20 तारखेला पत्र दिलं की 15 दिवसात आम्ही विकास कामांच्या पाट्या जातेगावमध्ये लावू. परंतु 15 ते 20 दिवस उलटून गेले तरी देखील कोणत्याही प्रकारच्या पाट्या जातेगाव ग्रामपालिकेने लावल्या नाहीत. जातेगाव ग्रामपालिकेचं काम जर पारदर्शक असेल तर त्यांनी जातेगावमधील विकास कामांच्या इस्टिमेटनुसार मराठी भाषेत पाट्या लावाव्यात. त्या संदर्भात आज पुन्हा आम्ही निवेदन देतोय जातेगाव ग्रामपालिकेला. आता बघू ग्रामपंचायतमध्ये कोणी सरपंच वगैरे आहे का, आपण बघू. चला ग्रामसेवक सरपंच आमचा ना गटारीचा विषय होता. उत्तरवाटा ते इकडे महादेव मंदिराकडे जी गटार येईल आणि तीच गटार पूर्वी बाजार तळाकडे वळून दिलेली, त्या गटारीविषयी आमचं निवेदन होतं. आणि याआधी जातेगाव ग्रामपालिकेला आपण पत्र व्यवहार करले, विकास कामांचे पाट्या लावले, त्या पाट्या पण लावल्या नाही. तर पुन्हा आम्ही स्मरण करून देऊ राहिलो, म्हणजे आज स्मरणपत्र देतोय जातेगाव ग्रामपालिकेला. तर मग आता कोणाकडे देईल पत्र? बोलवा सरपंचाला बोलवा, सरपंचाला बोलवा, नाही तर ग्रामसेवकला बोलवा. त्यानंतर त्याच्या संघ युक्तिवाद करायला आहे कोणी मग जातेगाव पंचायत मध्ये सदस्य नाही ग्रामपंचायत मध्ये, सरपंच नाही अध्यक्ष, म्हणजे काय नसतं, फक्त यासाठीच झाले का ते? सगळंच आहे त्याच्यामध्ये. बस
दरवाजा उघडा. आणि इकडं हा ग्रामसेवक तो दरवाजा उघडा ना तुम्ही. ही आमची जातेगाव ग्रामपालिकेची सत्य परिस्थिती आहे. बघा पूर्ण जातेगाव ग्रामपालिकेच्या सर्व खुर्च्या या खाली आहे. खुर्चीवर कोणी बसलेलं नाही. 11 11:30 वाजले आम्ही निवेदन फक्त, द्यायचं तरी सुद्धा कोणी नाही. रिकाम्या खुर्चीवर आम्ही निवेदन ठेवून देतोय. आम्हाला पोच देण्यात यावी. अंकुश मामा येत आहे कोण? अध्यक्षाचं बी काम आहे ना कमीत कमी 10 वाज. नाही अध्यक्षाचं काम आहे ना कमीत कमी 12 वाजे लोक थांबायचं का काही काहीच नाही. नुसते येत सुद्धा नाही. कधी वाटलं नाही ग्रामपंचायत मध्ये जर सरपंच दिसले असतील. 11:30 वाजले फक्त, तरी सुद्धा ग्रामपंचायत मध्ये जर सरपंच येत नसेल तर ते काय. 11 वाजले सकाळचे आणि कोणत्याही प्रकारचा सुट्टीचा वार नाही. आज वार शुक्रवार. 11:30 वाजता ग्रामपंचायतची परिस्थिती अशी आहे. फक्त एक कर्मचारी प्रामाणिकपणे ग्रामपंचायतमध्ये हजर आहे. बाकी प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक पण हजर नाही. सरपंच नाही, उपसरपंच नाही. म्हणजे नागरिकांनी जर कोणी समस्या घेऊन आले तर त्यांच्या संग युक्तिवाद कोणी करायचा, त्यांचा सामना कोणी करायचा, अशा प्रकारची परिस्थिती जातेगावमध्ये आहे. ग्रामसेवकचा तर आज वार होता, तरी सुद्धा ग्रामसेवक वार म्हणजे नेमके असे किती दिवस आहे त्या ग्रामसेवकचे हे कळत नाही. कधी पाहिलं का वार सांगत्या आणि कधीच हजर राहत नाही टायमावर. ग्रामसेवक झालं त्यानंतर तलाठी बी त्याच परिस्थिती. सगळे सरकारी कर्मचारी जे नुसते फक्त पगार घ्यायच्या कामाचे बस, बाकी काहीच नाही. नमस्कार, वंदे मातरम. आज आम्ही जातेगाव ग्रामपालिकेच्या भोंगळ कारभाराविषयी सत्य परिस्थिती आपणासमोर मांडत आहे. जातेगावमधील जी कुचरवाटा ते महादेव मंदिराकडे येणारी जी गटार आहे, ही गटार दाखवा लाईव्हमध्ये. पुढे दाखवा ते डुक्कर वगैरे ते दाखवा. तर या गटारीचा विषय असा आहे की पूर्वी ही गटार कुचराट्याकडून आल्यानंतर ही अशीच मंदिरासमोरून पाणी जात होतं गटारीचं. त्यामुळे ग्रामपालिकेने ही गटार इथून इकडे बाजार तळाकडे वळवली बरं का. आता बाजार तळाकडे वळवल्यानंतर त्याची पुढं नियोजनच केलं नाही त्या गटारीचं. ओपन पाणी येते. तर त्या गटारीचं पाणी अनेक जणांच्या घरासमोर साचतं दिवसेंदिवस. त्यापासून डास, मच्छर, लोक आजारी पडताय. आणि अनेक नागरिकांनी गेल्या 4 वर्षापासून जातेगाव ग्रामपालिकेला पत्रव्यवहार करताय की या गटारीचं योग्य विल्हेवाट लावा तुम्ही या पाण्याची. परंतु जातेगाव ग्रामपालिका जाणून बुजून या विषयाकडे वारंवार दुर्लक्ष करते आणि याचाच त्रास सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. तर आपण आज सत्य परिस्थिती, गटारीची अवस्था आपण आज लाईव्हमध्ये दाखवून देतो. आता हे यांचं घर आहे, अनिल मुरलीधर शिंदे यांचं घर आहे. तुम्हाला काय त्रास आहे मामा? या गटरीचे आम्ही जवळजवळ 4-5 वर्षापासून दर सार्वजनिक मीटिंगला अर्ज देऊन सुद्धा त्याचं विल्हेवाटच लावत नाही. तिच्यापासून आम्हाला डास, भानगडी याच्यापासून भरपूर त्रास होतो. तर ही गटर आता इकडून न काढता आम्ही सरळ मंदिरापासून सरळ काढून देणार. हा, पुढं बघू आपण. हे बघा, अशा प्रकारे गटारीचं पाणी ओपन आहे. गटारीला कोणत्याही प्रकारची नाली नाही, काही नाही. ओपन गटार आहे. पावसाळ्यात तर पूर्ण पाणी
सगळीकडे पांगते आणि लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. पुढं जर बघितलं तर पुढं घर आहे अनेक नागरिकांचे. चला आपण तिथे बघूया. तिकडूनच चालू नाही घर असेल. काटे पहा बरं का. पहिली बसायची नाही ती. संडासचं पाणी हे सगळं. गटरीचं पाणी पूर्ण उत्तरवाट्यापासून तर या अशा पद्धतीने इकडे हे पाणी येतं बघा. इथं काय कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. हे घरं दाखवा इथं. गणू हम्म. तिकडे साईडची घरं पण दाखवा. हे बघा इथं या गल्लीमध्ये किती पाणी साचलंय दाखव. आता ह्या दिवसात एवढ्या प्रमाणात जर पाणी आहे तर पावसाळ्यामध्ये हे पाणी कसं किती राहत असेल याचा आपण विचार करा. आणि हे जे लोक राहतात इथं यांनी म्हणजे शेतातून पूर्ण मजूर वर्ग आहे. शेतातून आल्यानंतर काम करून आल्यानंतर वाट्यावर सुद्धा यांना बसता येत नाही. कारण या गटरीचं पाण्याचा वास, ते डास, मच्छर. तुम्ही कुठं राहता? आता काय त्रास तुम्हाला या पाण्यापासून? डास पाणी अंगावर चालताना अंगावर उडत जायचं कसं यायचं कसं. किती दिवसापासून आहे असं हे पाणी? 10 वर्ष होऊन. कोणत्याच प्रकारचं नियोजन नाही. वारंवार येथील नागरिकांनी अर्ज दिले. तिथं 4 वर्षापासून हा पत्रव्यवहार चालू आहे. तरी पण जातेगाव ग्रामपालिका जाणून बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे. चला आपण पुढे बघूया. हे बघा हे गटरीचं पाणी. बघा हा आहे जातेगावचा विकास. पोटकीना निधी जातेगावमध्ये खर्च केला जातो. परंतु सत्य परिस्थिती, वास्तव परिस्थिती आपण बघा. जातेगावमध्ये गल्लोगल्लीत कशी परिस्थिती. गटरीचं पाणी एकदम ओपन आहे. या गल्लीत तर चालायला पण जागा नाही. बघून घ्या. आणि हे पाणी आता इथं हा रोड जो आहे हा जातेगाव ते इकडं महादेव मंदिर, मोठा महादेव पिनाकेश्वराकडे जाणारा हा रोड आहे. इथं हे त्या गटरीचं पाणी कुत्रवट्यावरून येणाऱ्या गटरीचं पाणी इथं लावण्यात आलं नाही. ते बी बघा तुम्ही. आता इथं बी ही गटर पूर्णपणे जाम झालेली. हे कामं बघा. किती पैसे घेतले याचेवाले? याचे फक्त पैसे काढून घेतले का? जातेगावमध्ये विकास कामं होतात. 2च वर्षामध्ये पूर्ण स्किल उघडं पडून गेलेलं आहे. अशा प्रकारचे बोगस कामं 1 वर्षाने झाला. 6 महिने पण नाही झाले. नाही 6 महिने, 3 महिने 3.5 महिन्यात काम आहे. 2दा ढापे टाकले तर अजून एकदा पण ढाप आले त्याच्यावर राहिले नाही. हे बघा 6 महिन्यापूर्वी या गटरीचं काम झालं. हे ढापे टाकले बघा. ती ढापेची अवस्था बघा तुम्ही. गटार पूर्णपणे लॉक झालेली इथं. अशा प्रकारे जातेगावमध्ये अनेक ठिकाणी असे बोगस काम आहे. त्यामुळे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून जातेगाव ग्रामपालिकेला सांगत असतो की जातेगावमधील जेवढेही विकास कामे आहे त्या विकास कामांच्या इस्टिमेटनुसार मराठी भाषेत सामान्य जनतेला समजेल अशा पाट्या लावा. तुम्ही जनतेला कळू द्या. इस्टिमेट तुम्ही एकतर सोशल मीडियावर पण प्रदर्शित करत नाहीत. आम्ही पत्रव्यवहार करू आलो त्याचंही तुम्ही उत्तर देत नाही. तर अशा प्रकारे हे बोगस कामं होतात. हे कामं होणार नाही. त्याकरता जातेगावचे ग्रामपालिकेचे ग्रामसेवक, सरपंच यांनी तात्काळ लक्ष घाला आणि जातेगावमधील विकास कामांच्या पाट्या लावा आणि या गटरीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावा. नाही एवढं पाणी घालवलं मच्छर झोपून देतं का रात्री? आता येथील लोकांनी कसं राहत असतील या गल्लीतली लोक बघून या. हे पूर्ण गटरीचं पाणी आहे. कसं राहायचं? संडास बाथरूमचे पाणी आहे. गावातलं संडास बाथरूमचं पाणी काढून दे लोकांनी राहायचं कसं? वास येतो.
बोर हाजिरी पडत मच्छर ही परिस्थिती सत्य परिस्थिती आहे जातेगावमधली. आम्ही आणि वारंवार 2014-15 पासून त्यांना निवेदन देऊन कोणी सांगून कागदपत्र निवेदन देऊन त्यांनी आतापर्यंत कुठल्या प्रकारे काही दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळे सगळे लोक परेशान आणि सगळे लोक गोरगरीब असल्यामुळे ग्रामपंचायतपर्यंत ते पोहोचत नाही. आम्ही वारंवार सहाय्य घेऊन त्यांच्या ग्रामपंचायतला भरपूर वेळा अर्ज दिलेले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.